नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले विविध मागण्यांचे निवेदन। एमडी इंडिया कंपनी विरोधात भाजपा ओबीसी महिला मोर्चा आक्रमक, आरोग्य दूतांच्या आंदोलनाला दिला पाठिंबा। धुळ्यात गुंगीकारक औषधाचा साठा जप्त, एसपी साहेबांच्या मिळालेल्या गुप्त माहिती आधारे एलसीबीच्या पथकाने केली धडक कारवाई। विविध मागण्यांसाठी ग्रामीण डाक सेवकांनी धुळे शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसजवळ केला आजपासून संप सुरू। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने आज धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले। दरम्यान यात प्रधानमंत्री सन्मान निधी मिळणे, नमो किसान सन्मान निधी तात्काळ देण्यात यावी, गारपीट, अतिवृष्टी, अवकाळी, दुष्काळी भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी, पीक विमा मिळणे, पीक कर्ज तात्काळ देण्यात यावे, कुसुम योजनेची अंमलबजावणी करावी, शासनाने नुकसान भरपाई आलेले पैसे शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वळवून घेतात अथवा होल्ड लावून देतात, ते पैसे तात्काळ शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे, वीज पुरवठा खंडित करू नये, भरपाई कांदा अनुदान देण्यात यावे। दरम्यान यासह विविध शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात आज भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस माननीय बिंदू शेठ शर्मा, भाजपा साखरी विधानसभा प्रमुख इंजिनियर मोहन सूर्यवंशी साहेब यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। शेठ शर्मा आज धुळा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचे पंतप्रधान नमो किसानचे पैसे, गारपीटचे पैसे, अवकाळीचे पैसे ज्या ज्या शेतकऱ्यांचे आलेले त्या खात्याला कर्ज लावून देतात, होल्ड लावून देतात, त्या खात्यांना होल्ड लावण्याचे न्याय शासनाचे निर्देश असताना शेतकऱ्यांना मुद्दामून अडवणूक करतात। तरी शेतकऱ्यांचे तात्काळ पीक कर्ज मंजूर करावे, ज्या ज्या योजनांचे पैसे आलेले असतील, अवकाळीचे म्हणा, गारपीटचे म्हणा, विम्याचे म्हणा, ते शेतकऱ्यांना तात्काळ मिळावे। तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, पंतप्रधान सन्मान निधीचे जे पैसे ते सुद्धा शेतकऱ्यांना तात्काळ मिळावे। बरेच शेतकरी त्या योजनेपासून वंचित आहेत। इलेक्ट्रिक बोर्डाच्या संदर्भामध्ये असे भरपूर विषय की ज्या संदर्भात निवेदन दिलेले साहेबांनी आश्वासित केलेले की याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात येईल। जय जवान जय किसान। एमडी इंडिया हेल्थ इन्शुरन्स डीपीए कंपनीच्या आरोग्य दूतावर अत्याचार तसेच ठप्प पडलेली महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या संदर्भात भाजप ओबीसी मोर्चा वतीने जिल्हा अध्यक्ष पुष्पाबाई प्रकाश बोरसे यांच्या नेतृत्वात जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे कामे एमडी इंडिया कंपनी ही करत आहे। त्या अंतर्गत धुळे शहरात 40 ते 45 आरोग्य दूत 12 वर्षापासून निरंतर अवघ्या 11,500 रुपये एवढ्या कमी वेतनावर कार्यरत आहेत। त्यांना शासनाच्या GR नुसार कमीत कमी 26,500 एवढे मानधन मिळणे अपेक्षित आहे, परंतु कंपनी 11,500 देत होती। त्यांनी 9 महिन्यांपासून पगार वाढीसाठी वारंवार पाठपुरावा केला, परंतु कंपनी त्यांचे काही म्हणणे ऐकून न घेतल्यामुळे गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सर्व आरोग्यदूत उपोषणात बसलेले आहेत। त्याची दखल न घेतल्यामुळे सदरील उपोषण तसेच सुरू आहे। डीपीए कंपनीच्या मॅनेजमेंटला सर्वस्वी जबाबदार धरण्यात यावे, शिवाय तात्काळ आरोग्य दूतांचा प्रश्न मार्गी लावावा आदी मागणी संदर्भात भाजपा ओबीसी महिला मोर्चाच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। जो कि हमारी भारतीय ओबीसी महिला मोर्चा प्रदेश और जिला अध्यक्ष युवती जो कि सब यहाँ पर कलेक्टर साहब को निवेदन देने आई हुई है। निवेदन देने का कारण हमारा यह है कि जो हमारे आरोग्य मित्र 8 तारीख से उपोषण के लिए बैठे हुए, आज उनका उपोषण का 5वां दिन है, लेकिन किसी भी बड़े अधिकारी ने उनकी दखल नहीं लिया। कल हमारे ओबीसी के युवा मोर्चा और जिला मोर्चा के जो पदाधिकारी है वो उन्हें पता चला तो वो वहाँ पे गए, उनकी पूछताछ की है। तो पूछताछ करने पर हमें ये निष्कर्ष निकला कि वो उन्हें जो हमारे आरोग्य मित्र है उन्हें 2012 से जो एमडी इंडिया है उन्होंने कॉन्ट्रैक्ट बेसिस पर उन्होंने उनको लिया हुआ था, लेकिन उनके साथ में दिशा भूल हो रही थी और अन्याय हो रहा था, क्योंकि उन्हें जो पगार है 5,000 दिया जा रहा था, 5,000 से 8,000, 8,000 से 11,000 और अभी जो उनकी पगार थी 11,000 थी। लेकिन उनके उपोषण में बैठने के बाद जब उन्हें कल ऐसा आया कि भाई ये जो जितने जूने आरोग्य मित्र है जो कि हमारी बहनें हैं, वहाँ पे जो अभी अपना कोरोना काल जैसे जिनके कि छोटे छोटे बच्चे दूध पीते हुए पालना में डाल के उन्होंने अपने जो कोरोना काल में जो ड्यूटी है पूरे तन मन से उन्होंने 24 घंटे संपूर्ण किया, लेकिन उसका भी उन्हें जो भी
देना था उन्हें, कुछ भी भत्ता है जो भी है कुछ भी नहीं दिया गया। तब भी बेचारों ने कुछ मुंह से आवाज़ नहीं खोला। जो हमारे मोदी जी की अलग अलग योजनाएं हमारी बहनों के लिए, दूसरों के लिए, जो कि अपनी आयुष्मान योजना है, मेरे खुद के वार्ड में मैंने ये रबाई हूँ, वहाँ की भी जो मेरा आरोग्य मित्र बहनें बैठी हुई थी उसका भी उन्होंने कुछ भरपाई उनको दिया नहीं। तब भी हमारी बहनें ऐसी है कि हर जगह पे उन्हें जहाँ भी रखेंगे विश्वास से काम करेगी। अब जब वो उपोषण के लिए भी इसलिए बैठी कि उन्हें कम करा जा रहा था, तो उन्होंने हमें भाई ड्यूटी से कम क्यों किया जा रहा है ये जब उन्होंने पूछे, तो जो MDI कंपनी वाले उन्होंने उन्हें उत्तर दिया कि आप लोगों को हम कम करके नहीं भर रहे। नहीं भरने का कारण क्या है उन्होंने पूछा, और उन्हें जब बैठने के बावजूद उन्हें ये मालूम पड़ा कि जो हमारी संपूर्ण पगार थी 26,500, तो 26,500 भी ना दे के उन्हें आधी भी नहीं दी जा रही थी। 5,000 से स्टार्टिंग कर रही थी वो बैठने वाले। बैठने के बाद जब वो कल उनके पास गए तो उन्हें जो MDI कंपनी वाले उन्हें धमकी दे रहे थे, आपको जान से ख़त्म कर डालेंगे। ये कहाँ का न्याय है? अन्याय उनके ऊपर अन्याय पे अन्याय होते जा रहे थे। आज हमें युवा मोर्चा वालों ने बताया कि भाई उनके ऊपर ऐसा हो रहा। कल भी हमारे जो युवा मोर्चा के अध्यक्ष है विक्की बाबा परदेसी, उसी तरह हमारे जिला के दिनेश बेटा बागुल वो, और उसके बाद में हमारी युवती की, ये सब जाकर उन्होंने जो भी किया तो हमें अच्छा लगा। और आज हमें पता चला हमारी सभी जो बेटी बचाओ की हमारी अल्पा जी अग्रवाल है, उसके बाद में हमारी जिला अध्यक्ष पुष्पाताई बोरसे है, ईसाई सभापति किरण जी कुलेवारे, और जो विद्यमान नगर सेविका वंदनाताई भामरे है, सभी हमारे साथ में यहाँ पे मौजूद है। धुळे LCBच्या पथकाने केलेल्या कारवाईत गुंगीकारक औषधाचा साठा जप्त करण्यात आला आहे। या कारवाईत 3 जणांकडून गुंगीकारक औषधाच्या सुमारे 400 बाटल्या व नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या झोपेच्या 4 ते 5 हजार गोळ्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत। जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांत ढिवरे साहेब यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे LCBच्या पथकाने ही कारवाई केली आहे। दरम्यान SP साहेबांच्या आदेशानुसार LCBने मोवाडी हद्दीतून एका इसमाला ताब्यात घेतले होते। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 20 गुंगीकारक औषधाच्या बाटल्या आढळून आल्या होत्या। सदर बाटल्या जप्त करण्यात आल्या। या बाटल्यांबाबत त्याच्याकडे आणखी विचारपूस केली असता त्याने देवपुरातील विष्णू नगरातील मेडिकलवर काम करणाऱ्या तरुणाकडून आणल्याची माहिती दिली। त्यानुसार LCBच्या पथकाने मेडिकलवरील तरुणालाही रात्रीच ताब्यात घेतले। त्याच्याकडून 200 गुंगीकारक बाटल्या हस्तगत करण्यात आल्या। यात वाडी भोकरला राहणाऱ्या MRचाही सहभाग असल्याची माहिती पथकाला मिळाली। त्यानुसार त्याचा शोध घेतला असता त्याच्याकडेही 200 बाटल्या सापडल्या। या कारवाईत अशा सुमारे 400 बाटल्या तसेच नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या झोपेच्या 4 ते 5 हजार गोळ्या हस्तगत केल्या आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांत ढिवरे साहेब, धुळे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक माननीय दत्तात्रय शिंदे साहेब, PSI बाळासाहेब श्रीवंशी, योगेश राऊत, अमरजित मोरे, ASI संजय पाटील, श्याम निकम, दिलीप खोडे, पोलीस हवालदार संदीप सरग, पोलीस नाईक पंकज खरगोडे, चेतन बोरसे, प्रशांत चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल किशोर पाटील, योगेश जगताप, महेंद्र सपकाळ, चालक कैलास यांनी ही कारवाई केली आहे। गुप्त बातमीदाराने अशी बातमी दिली होती की धुळे शहरामध्ये काही नार्कोटिक्स आणि सायकोट्रोपिक जे सबस्टन्सेस ॲक्ट आहे त्यानुसार त्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे। त्यानुसार LCBच्या टीमने आपण एक विकास उर्फ विक्की मोहन चौधरी हा दंडेवाला बाबानगर मोहाडी येथे राहणारा इसम आहे, याच्या घराची हाऊस सर्च केली तर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये या प्रकारचे टॅबलेट्स आणि सिरप्स मिळतील अशी एक बातमी होती। त्या अनुषंगाने आपण हाऊस सर्च केला असता त्याच्याकडे आपल्याला 170 बाटल्या कोडीन फॉस्फेट आणि 170 स्ट्रिप्स अल्फ्राझोलाम म्हणजे जे गुंगीकारक हे आहेत मोठ्या प्रमाणात त्याचा हल्लीचे तरुण मुलं ॲडिक्शन करतात त्याचं आपल्याला तसं मिळालं। त्याच्याकडे पुढे चौकशी करताना आपल्याला असं कळलं की रिंकू मेडिकल जे आहे त्यांच्याकडून याने हे हा सगळा माल आणलेला आहे। त्याच्यामुळे तिथे काम करणारे लुकेश चौधरी याला आपण ताब्यात घेतलं। त्या रिंकू मेडिकलचा जो मालक आहे त्याचं नाव आहे प्रमोद अरुण येवले, देवपूर धुळे राहणारा, याला देखील आपण त्याच्यामध्ये अटक केली। त्याला अटक केल्यानंतर त्याच्या घरी सुद्धा आपल्याला 210 कोडीन फॉस्फेटच्या बाटल्या मिळाल्या। त्याच्यानंतर पुढे असं कळलं की त्याला एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे, त्याचं नाव आहे मुकेश आनंदा पाटील, हा वाडी भोकर धुळे येथे राहतो, की त्याने त्याला ते सप्लाय केलेलं आहे असं बातमी कळल्यानंतर आपण त्याच्या घरी पण सर्च घेतली। त्याच्या घरी पण आपल्याला कोडीन फॉस्फेटच्या 200 बाटल्या आणि अल्प्राझोलमच्या 180 स्ट्रिप्स असा माल मिळाला।
तर एकूण आपण याच्यामध्ये 580 बाटल्या कोडिन फॉस्फेटच्या जप्त केलेल्या आहेत आणि जवळजवळ 5100 गोळ्या अल्प्रोझोलाम याच्या आपण जप्त केलेल्या आहेत आणि 4 आरोपींना याच्यामध्ये आपण सध्या अटक केलेली आहे आणि त्यांच्यावर NDPS मध्ये नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्ट याच्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे. विविध मागण्यांसाठी ग्रामीण डाक सेवकांनी आजपासून संप पुकारलेला आहे. दरम्यान धुळे शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसजवळ पोस्ट कर्मचारी यांनी आंदोलन करीत संपाला पाठिंबा दिला. यावेळी 8 तास कामसह पेन्शन योजनेत नियमित लाभ मिळावा, ग्रॅज्युएटी पेन्शनसह लाभांश वाढवावा, 180 दिवसाचा सुट्ट्यांचा लाभांश निवृत्ती वेतन दरम्यान रोखीने मिळावा, गट विमा 5 लाखापर्यंत वाढवावा, ग्रामीण डाक विमा 5 लाखापर्यंत वाढविण्यात यावी. शिवाय यासह विविध मागण्यासंदर्भात आजपासून डाक सेवकांनी धुळे शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसजवळ संप सुरू केलेला असून या संपात डाक कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. मी MD आयरे, सचिव धुळे नंदुरबार आणि ऑल इंडियाचा कार्याध्यक्ष. आम्ही सरकारला वारंवार आमच्या संघटनेमार्फत आमच्यावर जे काही अन्याय आहे त्या अन्यायाकरता आम्ही नेहमी पाठपुरावा केला, परंतु हे सरकार असं आहे कारण कुठल्याही कर्मचाऱ्याची बाजू मांडत नाही आणि शेवटी आम्हाला आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या पडून येत, सरकारकडे पडून येत, त्या मागणींवर कुठलाही विचार होत नाही. म्हणून आम्ही हा देशव्यापी संप सुरू केला आहे. हा संप जवळजवळ 2,80,000 आणि सर्व देशभरात संप आहे. सरकारनं आमच्या मागणींवर ताबडतोब निर्णय घ्यावा हीच आमची अपेक्षा होती, परंतु जी काही 11 तारखेला मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये आम्हाला योग्य ते सल्ला किंवा योग्य तो न्याय मिळाला नाही आणि शेवटी आम्ही 12/12/2023 रोजी संपाचा निर्णय घेतला आहे. सरकारनं आमचं एकच आमचे जे काही 12, 24, 36 काही प्रमोशन आहे ते प्रमोशन सरकारनं ताबडतोब द्यावा. आमच्या ज्या 180 दिवसाची रजा आहे त्या रजेला साठवण्याची परवानगी द्यावी आणि आम्ही जे काही काम करतो त्या कामाचा मोबदला आम्हाला वर्कलोडमध्ये घ्यावा असे आमच्या ठराविक मागण्या आहेत आणि या मागणींकरता सरकारनं आमच्याकडं गांभीर्याने लक्ष द्यावे. कारण बऱ्याच दिवसापासून हे इंग्रजांच्या काळापासून चाललेलं सरकार आजपर्यंत तेच लावून धरलं आहे. तर इथं काहीतरी घडामोडी करून आम्हाला न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.